हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर आज आहे रविवार आणि मस्त अशी केस वॉश वगैरे केलेले आहेत मी आणि नाश्ता तर खूपच मस्त बनवलेला आहे आज. तर चला तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी तुमच्यासोबत पूर्ण दिवसभराचं माझं रुटीन शेअर करणार आहे. आजचा वार आहे रविवार आणि चला आज थोडीफार मला क्लिनिंग पण करायची आहे, तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आता मस्त अशी आंघोळ वगैरे झालेली आहे. मस्त ऊन पडलेलं आहे. उन्हाचं तर काय सांगताच येत नाही, इतकं कडक ऊन पडलं आहे ना आता. खूपच ऊन कडक पडायला लागलं आता. तर सकाळी मस्त असे आलू पराठे बनवलेले मी ह्यांच्या टिफिनसाठी पण आणि खाण्यासाठी पण. आणि रविवार असलं की काहीतरी स्पेशल बनवावं म्हणते नाही का. आणि मस्त असं शेजवान चटणी मी आणलेली डीमार्टमधून मोठा पॅकेट आणि मस्त असं भावात भेटलेला बघा. आणि छान लागतो खायला पराठ्यांसोबत वगैरे. कसं आपण कधी कधी चटणी बनवतो किंवा नाही बनवत गडबडीमध्ये, आणि मी खाल्लेलं इतकं छान लागत होतं पराठ्यांसोबत खूपच. आणि मग ते झालं. मग दुपारच्या जेवणामध्ये आता काय करावं म्हणलं, आणि खूप दिवसापासून मला खाऊशी पण वाटत होतं नाही का साबुदाणा. मग म्हणलं चला आज भिजूनच देऊ, उपासाची काय वाट बघायची नाही का. जेव्हा वाटेल तेव्हा मन करते त्यावेळेस मी बनवून घेत असते. तर ह्यावेळेस साबुदाणा पण मी मस्त वेगळ्या पद्धतीने थोडा केलेला. आणि मयंक तर काय जास्त तिखट खात नव्हता आणि मला शाबू बनवायचा तर भरपूर असा तिखट, मस्त तिखट असला की छान लागतो बघा साबुदाणा. आणि मयंकला तर तिखट चालत नाही अजिबात, त्याला लागते एकदम मस्त सप्पकच लागतं. तरी पण तो नाटके करतो आणि त्याला फक्त मॅगी पाहिजे, अजून वरचं काही पण गोष्टी असेल तेच त्यांना खाऊ वाटतात. बाकी चिप्स वगैरे कितीही तिखट असू दे ते खूप आवडीने खातो, पण घरातलं त्याला काहीच खाऊ वाटत नाही. आरव तसा नाही, आरव सर्व त्याला ना तिखट सर्व आवडतं आरवला, पण मयंकला अजिबात नाही आवडत अशी गोष्ट आहे. मग दोघांच्या आवडीनिवडी बघूनच मला बनवावं लागतं. मग मयंकला फक्त एकदम साधे सिंपल वडे बनवत आहे मी. उकडलेले बटाटे तर होतेच सकाळचे, कारण की मी पराठ्यांसाठी तर केलेच होते. मग त्यातले मी 2 एक्स्ट्रा ठेवलेच होते. आणि मी कधी पण बटाटे शिजवताना 2-3 एक्स्ट्रा म्हणजे टाकूनच देत असते शिजवायला, कारण की आपल्याला भाजीला असू दे किंवा कोणत्याही गोष्टीला पटकन कामाला येतात नाही का. त्यानंतर ना मी वडे बनवायला घेतली आणि हे बघा कशी हे साबुदाणाचे म्हणजे हे होत आहे नाही का, उडत होते खूप. आणि मग मला लई भीती वाटते. गेल्या वेळेस पण माझ्यासोबत सेम तसंच झालं. मी वडा टाकलेला असा पूर्ण फुटलेला तो वडा. त्यामुळे ना ह्याच्यापुढं मी एकदम असं लक्ष देऊनच करत असते, नाहीतर झाकण ठेवते उगाच कशाला नाही का. गोष्टी हलक्या म्हणजे छोट्या ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या गोष्टी होत असतात बघा. त्यामुळे आपल्या नुसारच सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आणि इथं बघू शकता मस्त असे आता मी वडे तळून घेतलेले आहेत. आणि ते एक एक साबुदाणा पण खूप असे छान होत होते, पण कसं आहे ना भीती वाटते नाही का. आपण असं ओपनली ठेवून असं पटकन तळायचं म्हणलं की भीतीच असते. मग मी असे 2-3दा हे केले आणि मस्त बघू शकता आपले साबुदाण्याचे वडे किती छान असे फुगलेले पण आहेत आणि खरं खूप छान लागत होते. तेवढेच केलेले मी एक 7-8 केलेले फक्त मी शाबूचे वडे. मग मयंक, मी आणि आरव आम्ही दोघांनी पण खाल्लेले. तर इथं आता मी पटकन असे आता जेवढे पण शाबूचे वडे आहेत ते तळून घेत आहे. पोरांना मी दहीसोबत दिलं होते खायला वडे. छान हे बघा कसे उडतायत ना, म्हणून मला भीतीच वाटत होती. तर व्यवस्थित असं सांभाळूनच करायच्या. आणि आजचा म्हणजे आज मला ना इतकं वाईट वाटत होतं, का माहिती का. कारण की म्हणजे नाही का आपण एक अटॅच होत असतो कुणालाही नाही का, बोलून करून. आणि नंतर तेच आपल्याला कधी असं म्हणजे कारण असतं त्यांना पण जावंच लागणार आहे आज ना उद्या तर. कारण की भाड्याच्या रूममध्ये राहिलं तर मलाही गेलेलीच मी तर. मग तसंच पण मग आपण एक समोरच्यांशी अटॅच झालेलं असलो ना आणि ते आपल्याला जात असतील ना, मग ते मन एकदम भरून येत असते. ते तुम्हाला पुढे मी सांगेलच. आणि इथं मस्त असं बघू शकता साबुदाणा मी केलेला तो खाल्ला. आणि त्यानंतर ना इथं बघू शकता बेडशीट वगैरे. आणि हे दुपारच्या टायमाला आम्ही आराम वगैरे करून झाला. आणि हॉलमध्ये बघा कशी अवस्था होत असते. आणि पोरं घरात असले ना काय हेच नाही बघा. मयंक बघा कसे करतो. मयंक ना जरा पण कोणत्याच गोष्टीला भीत नसतो. मयंक खूप म्हणजे नाही काय ॲक्टिव्ह आहे कोणत्या पण गोष्टीमध्ये. आणि आता इथे मी बेडशीट टाकते तर फक्त त्याला मधी करायला लागतं. आणि मयंकचं एक खूपच असतं नाही का, माझ्या सर्व गोष्टीमध्ये तो मध्ये करत असतो मयंक. तर आता मी तेच संध्याकाळचा टाईम झालेला 6 होऊन गेलेले. मग आता तेच आपलं व्यवस्थित असं आवरून घेत आहे, बेडशीट वगैरे टाकून घेत आहे मी.
आणि झटकून वगैरेच टाकावं लागते, कारण की आता उन्हाळा इतका वाढला आहे ना, त्याच्याने काय होतं माहिती आहे का, माती तर इतकी येते ना घरात, खूप येते धूर माती नाही का उडून, आणि हवा पण तेवढीच सुटते. वरचं घर असल्यामुळं ना भरपूर अशी हवा येते आणि मग धूर माती पण भरपूर येते घरात, आणि तीच पायात कचकच होते नाही का. त्यामुळे ना कंटिन्यू म्हणजे झाडू वगैरे मारावंच लागतं, साफसफाई ठेवावीच लागते. आणि आता बेडरूममध्ये जाणं म्हणजे खूपच कठीण आहे, इतकं गरम होतं बेडरूममध्ये ना. मग हॉलमध्येच आम्ही म्हणजे नाही का मस्तपैकी पडत असतो चटई टाकून मोकळं सगळं, आणि त्यामुळे बरं वाटतं. तर आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे, 7:30 वाजलेले आहेत आणि प्रश्न पडलाय काय स्वयंपाक करू. आणि आज थोडं माझं मन नाराज पण झालेलं आहे, कारण की माहिती का तुम्हाला, माझी एकदम जवळची फ्रेंड आहे, म्हणजे आमच्या खालीच राहते, ती थोड्या दिवसांनी जाणार आहे इथून, दुसरीकडे शिफ्ट होणार आहे. आणि मग त्यासाठी मला खूप अपसेट वाटत होतं नाही का, मन भरून आलेलं माझं, खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण की तिच्याशी बोलणं, आम्ही दोघी चाय प्यायचो, म्हणजे असे भरपूर गोष्टी आहेत, त्या गोष्टी अशा समोर आल्या ना, मन खूप भरून आलतं माझं, आणि खूप वाईट वाटलं मला नाही का. अजून वेळ आहे, पण मग ती अशी बोलली ना, आता बघितलंय जाणारे वगैरे, मग मला ना खूप मनाला टच झालं त्या गोष्टी. असो, आता भाड्याच्या घरात असले की आपल्याला आज न उद्या तर जावंच लागणार आहे, ते तर खरंय, पर्याय नसतो काय. पण असो, आता काय करणार. चला, आता स्वयंपाक बनवायचा आहे मला. माझा अवतार सुद्धा बघू शकता तुम्ही, सर्व असं इसकुटून गेलेलं आहे, कारण की डोकं वगैरे माझं भरपूर असं जाम झालेलं होतं त्यामुळे. तर असो, आणि आता चला, मी स्वयंपाकाला आज खिचडी भातच बनवणार आहे, कारण की दुपारी खूपच म्हणजे शाबू वगैरे खाल्लेला मन भरून, कारण की खूप दिवसापासून मला खाऊ वाटत होता साबुदाणा. मन आज भिजून दिला आणि खाल्ला पण आज, मस्त मन सोकतं नाही का. तर आता फक्त सिंपलशी अशी खिचडी भात बनवणार आहे मी, आणि उद्यापासून परत आपलं कंटिन्यू जे रुटीन आहे तेच आहे. ते तर प्रत्येक लेडीजचंच असतं, गृहिणीचं असतं नाही का. तर असो, चला मग आता मी आता करून घेते, तुमच्यासोबत पण दाखवेल नंतर ना तुम्हालाही. तर आता मी पहिला खिचडी वगैरे बनवून घेते आणि बोलूया पुन्हा एकदा, आणि कंटिन्यू राहा, आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मयंक हाय कर. मयंकला थंड पाणी पिऊ वाटते खूप. नको पिऊ थंड पाणी, खूप उन्हाळा आलाय ना आता. तर आता इथं मी पोरांचा अभ्यास वगैरे पण घेत आहे, आणि मयंक बघा आता कुठंतरी करतोय थोडंसं नाही का, शिकतोय तो आता कुठं, नाही तर पहिला ते पण येत नव्हतं त्याला. आणि बघू शकता तो कसं काढतोय सी, आणि त्याला सर्व गोष्टीला मला डॉट वगैरे काढून द्यायचं असतं बघा. त्याच नंतर तो करतो, आणि त्याचा मोठा भाऊ तर आहेच हुशार, तो सर्वच करतो नाही का. गाईच असं म्हणजे तू डान्स करून दाखवत असतो का. तर रात्रीच्या जेवणात मयंकला खायची होती खीर, तर त्याला मस्त अशी खीर बनवली, आणि त्याचबरोबर मी भातसुद्धा बनवला, मस्त असा खिचडी भात, तुम्हाला मी बोललीच होते. आणि इथं काय आरवचं आपलं जेवण झालेलंच होतं, निवांत पडलेलं आरव, आणि इथं मयंकला आता चारायचं होतं, कारण की मयंकची खूप नखरे असतात, मी नाही खाणार, मला तिखट नाही जात, मग मला म्हणतो मग तू चार, मग मी खातो. मग ही अशी गत आहे आमच्या घरात, तरी खूप नखरे असतात मयंकचे. बस आजचा रविवार असाच गेला. स्टार्टिंगला बोललेली भरपूर कामं वगैरे करायचे, पण काय माहिती एनर्जी डाऊन झाली माझी एकदमच. आणि असो, चला बाय, भेटूया उद्याच्या